जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अहिरे नामक लाचखोर शाखा अभियंत्यानं 15 लाखांची लाच मागत 5 लाखांची लाच स्वीकारली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून त्याला रंगे हात अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचं एक बिल सार्वजनिक बांधकाम विभागात बाकी होतं। बिलाची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी लाचखोर शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला होता। बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांनी 15 लाखांची मागणी केली। तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीत नसल्यानं त्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली होती। तक्रारीची पडताळणी करून विभागानं सापळा रचला। शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आवारात तडजोडीअंती 5 लाखांची लाच स्वीकारताना लाचखोर योगेश अहिरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी चर्चेत असतो। बांधकाम विभागाचे लत्तरे वेशीवर टांगली गेलेली आहेत। अगोदरच राज्यातील मक्तेदारांची लाखोंची बिले बाकी असून थोडीफार मंजूर बिले निघत असताना अधिकारी लाचखाऊ वृत्ती सोडायला तयार नाहीयेत असं घटनेवरून स्पष्ट होत आहे। अनेकदा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात। आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड, जळगाव चोपडा।